अजब रमा राघवची जोडी। ती फाईल लवकरात लवकर पोचवा। हॅलो, मी लावण्या गिरीश परांजपे बोलते। हा मॅडम बोला ना। ते ऍक्सिडेंट प्रकरण मिटलंय की नाही? मी जे पैसे तुम्हाला दिले होते ते त्या इंजर्ड माणसापर्यंत पोहोचवले? हो हो मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका। गुड। ओके, अजून काही मदत लागली तर मला किंवा गिरीशला सांगा। ओके, थँक्यू मॅडम। तुम्ही दोघं इथं काय करताय? न्याय मागायला आलोय। ज्या माणसाने यांच्या मिस्टरांना उडवलं त्यांना आमच्या समोर उभं करा। त्यांनी यांची माफी मागायला हवी। अहो काकू, काय या खोळ्याच्या नादाला लागताय तुम्ही? हा तर आमचा वेळ घालवतोच आहे, तुमच्या हातात आलेले पैसेही घालून बसेल। हा हे बघा, मला पैसे नको, मला न्याय पाहिजे। म्हणजे काल हॉस्पिटलमध्ये समजवलं ते सगळं वाया गेलं। ए बाबा, काय नाव तुझं ते? हा, पुरोहित। कशाला नुसत्या भानगडीत पडतोय? अरे मोठ्या लोकांचे हात वरपर्यंत पोचलेले असतात। अच्छा, म्हणजे जर ह्याच नशेत ते जोरात गाडी चालवत असतील तर त्यांना असे अजून अपराध करण्यासाठी मोकळं सोडायचं का? त्यांच्या चुकीची माफी मागायला नको त्यांनी? त्यानं काय होईल? अनेक गोष्टी साध्य होतील। त्या व्यक्तीला यांची माफी मागायला लागली हे त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहील। पुढे गाडीचा वेग वाढवताना 100 वेळा विचार करेल तो माणूस। आणि रस्त्यावरून चालणाऱ्या माणसाचा सुद्धा जीव असतो याची जाणीव राहील। या सगळ्यांपेक्षा मिळालेले 1 लाख रुपये महत्वाचे नाहीत का रे? नाही साहेब, अहो आम्ही कष्ट करून पैसे कमवणारी माणसं आहोत। आमच्या जीवाची किंमत ठेवा, एवढंच मागतोय आम्ही। बघितलं सर, आमची ही एकच मागणी, त्या माणसाला आमच्या पुढे उभं करा आणि त्याला ह्यांची माफी मागायला लावा। तुझं डोकं ठिकाणावर आहे का रे? कायद्याप्रमाणे शिक्षा नाही म्हणे तुमच्या समोर येऊन माफी मागायची। अरे त्या माणसाला जर तुमच्या समोर यायचं असतं तर पैसे माझ्याकडे कशाला पाठवले असते? चला निघा, बस झालं आता। ही केस आता आमच्यासाठी संपलेली आहे, आम्ही इथून निघणार नाही। पैशासाठी तुम्ही न्याय खुंटीवर टाकताय, एका गुन्हेगार माणसाला पाठीशी घालताय तुम्ही, हे आम्ही खपवून घेणार नाही। तुझं तोंड बंद करा, आता तुलाच आत टाकीन। अच्छा, म्हणजे एका गुन्हेगार माणसाला तुम्ही सोडून देणार आणि एका निर्दोष माणसाला तुम्ही शिक्षा करणार। बघूच आता, तुम्ही जिंकता की मी। चला आजी। हाय हनी। हाय। राघव सर अजून आले नाही आहेत का? नाही, ॲक्च्युली त्यांचा कॉल आला होता, त्यांना ना यायला थोडा उशीर होणार आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये जायचंय। का? ते नाही माहिती, मी आलेच। राघव सर हॉस्पिटलमध्ये का गेले असतील? त्यांना बरं नसेल का? आय थिंक मी त्यांना कॉल करून विचारायला पाहिजे। चालते, मला काय फरक पडतोय? जेव्हा यायचं तेव्हा येतील। हॅलो हॅलो, राघव पुरोहित आहेत का? कोण बोलतंय? मी रमा परांजपे बोलते। तू का फोन केलास ग? आणि तुला आईचा नंबर कसा मिळाला? ॲक्च्युली ते राघव सरांनी मला एकदा ऑफिसच्या कामासाठी या नंबरवरून कॉल केला होता, म्हणून मी हा नंबर सेव्ह केला। एनिवेज, राघव सर अजून ऑफिसला आले नाही आहेत। काही झालंय का?
ते म्हणजे मला फक्त एवढंच विचारायचं होतं की काहीही विचारू नकोस. दादानी ऑफिसला कधी यायचं की नाही हे त्याचं तो ठरवेल. तू नको त्याचा विचार करूस. ही राघव सरांची ती ॲरोगेंट बहीणच असणार आहे. खड्ड्यात जाऊ दे. काय ग, कुणाचा फोन होता? अगं ही रमा परांजपे. दादा अजून ऑफिसला पोचला नाहीये ना, म्हणून चौकशी करायला फोन केला होता. अगाऊ कुठली. तिचा फोन? तिला माझा नंबर कसा माहिती? अगं ती म्हणाली दादानी एकदा तुझ्या फोनवरून तिला फोन केला होता, तो तिने सेव्ह करून घेतला. येते मी. हा. एक दिवस राघवला उशीर काय झाला? ही मुलगी इतकी कासावीस का होते? कधी काही राघवने केलेला फोन नंबर आठवून राघव कुठे म्हणून का विचारते? तेव्हा हा सगळा काय प्रकार चालू आहे? म्हणजे रमा मॅडम, आई, तू माझे असे केस विंचरायला लागलीस ना की मला अगदी लहान झाल्यासारखं वाटतं. ए आत्ता सुद्धा तुझ्या 2 वेण्या घालून देऊ का? आणि तू म्हणत असशील ना तर त्याला छान अशा रिबीन लावून देते बघ. अजिबात नाही. मला खरं तर तेव्हा असं वाटायचं रमाचे पण खूप लाड करावेत, तिचेही केस विंचरावेत, तिच्या वेण्या घालून द्याव्यात. पण लावण्यातही स्टायलिश हेअरच्या नादात तिचे नेहमीच शॉर्ट हेअर ठेवायच्या. आणि मग रमा तिचे तोकडे हेअर घेऊन साधे केस विंचरण्यापुरते सुद्धा माझ्या पुढ्यात बसायची नाही. आता तर काय, ती तुझ्या समोर उभी सुद्धा राहत नाही. पण आई, रमाताई हल्ली बरं वागायला लागलीये ग. निदान सतत चिडलेली तरी नसते. अगं ती चांगलीच आहे मनानी. तिच्या मनात खरं तर खूप माया आहे. पण लावण्यातच तिला कुणाशी नीट वागू देत नाहीत. खरं तर आपले आई वडील जसे वागतात ना ते बघून मुलं शिकत जातात. लावण्यातही रमावरती जे संस्कार करतायत ते बघून भीती वाटते कधी कधी. असं वाटतं की काय असेल रमाच्या भविष्यात. तू कशाला टेन्शन घेतेस आई? तिची आई काय ते बघून घेईल. आरुषी, मी सुद्धा रमाची आईच आहे. मला काळजी वाटते ग तिची. पण आता लावण्याताईत जर चुकीच्या वागत असतील तर रमा सुद्धा तशीच वागणार. आणि मग उद्या ती वाया गेली तर तिला दोष कसा द्यायचा? आई, सगळं ओके होईल. तू कशाला घाबरतेस? खरं तर आता गिरीश इकडे असायला हवे होते. गिरीश कुठल्याही बाबतीत अगदी योग्य निर्णय घेतात. पण गिरीश घरात नसताना काही अघटित घडायला नको. देवा, हे ऍक्सिडेंटचं प्रकरण लवकर निवळू दे. काही गंभीर झालेलं नसू दे. तो पोलीसवाला किती चिडला बघितलंस ना पोरा. जाऊ दे आता हा विषय. गरिबाच्या नशिबात न्यायच नसतो. आजी असं म्हणू नका. हे बघा, जो गुन्हा करतो तो दोषी असतोच, पण जो गुन्हा सहन करतो ना तोही तितकाच दोषी असतो. आपण हा अन्याय सहन करायचा नाही आजी. तू तरी किती धडपड करशील पोरा. ती अपघात करणारी माणसं खूप मोठी आहेत. आपण त्यांचं काही बिघडवू शकणार नाही. आता आपल्याला गप्पच बसायला पाहिजे. आपण गप्प बसतो ना म्हणून फावतंय या लोकांचं. अहो, त्या गाडी चालकाने एका फटक्यात काकांच्या आयुष्याचे 8 ते 9 महिने वाया घालवले आणि याची कुठलीही किंमत ते भरणार नाहीत. असं होऊन नाही चालणार आजी. तुम्हाला न्याय मिळणार. मी तुम्हाला न्याय मिळवून देईन. हा राघव पुरोहितचा शब्द आहे आजी. म्हणजे तू काय करणार आहेस पोरा? थांबा. एक मिनिट. हा बोल ना राघवा. नारायण, जरा तुझ्या मदतीची गरज आहे. का रे, काय झालं? मी नीट सांगतोय ते ऐक.
आणि कामाला लाग. हो लगेच करतो. बाय. हा बोल राघव. हा निघते मी आता लगेच. हा राघव आज काय काम काढलं? हा ताबडतोब पोचते आता. अरे राघव तुझं काय चाललंय पोरा? कोणाला इतके फोन लावलेस? कळेल आजी, लवकरच सगळं कळेल. हनी मला सांग किती वाजलात आता? किती वाजलात? 12 वाजलेत. 12 वाजलेत. पण तुझ्या चेहऱ्यावर का असे 12 वाजलेत ग? कारण तुमचे लाडके सर अजून आले नाहीयेत ना. कसं आहे ना, आपण जर 10 सेकंड जरी लेट आलो तरी पंक्च्युअलिटीवरून आपल्याला लेक्चर देतात खूप मोठं. पण स्वतःचं काय? स्वतः कधी आले कधी गेले तरी सगळं चालतं ना, हो ना? कोण ग? लेट मी गेस. तू आपल्या राघव सरांबद्दल बोलतेस का? आपल्या मायफट तुमचे असतील ते, माझे कोणी नाही लागत. अगं बॉस आहेत ना आपले. सो व्हॉट? मी बबली सरांकडे त्यांची कंप्लेंट करूच शकते. पण तरी काय फायदा म्हणा, कारण तुमच्या सगळ्यांचे तर फेवरेट आहेत ना राघव सर. त्यांना सगळेच क्राईम माफ असतात. मला त्या माणसाचा विचार करायला पण आवडत नाही. हो का? पण आता असं म्हणता म्हणता तू सारखा त्यांचाच विचार करतेस असं नाही वाटत आहे तुला? हा म्हणजे बघ, हा आता ते इथे नाहीये तर तू फक्त एकटीच रेस्टलेस आहेस. रेस्टलेस माय फट. रमा मला खरं सांग, हा तू राघव सरांच्या प्रेमात बिमात नाही ना पडलीस? व्हॉट आर यू क्रेझी हनी? मग का एवढी वाट बघतेस त्यांची? मी काय त्यांची वाटबीट बघत नाही. ओके, उलट आय एम हॅपी की सकाळपासून मला त्यांचा चेहराच बघावा लागला नाही. सी, आय एम हॅपी. हो, इज इट? मग हे तू इकडे तिकडे बघून का बोलतेस? माझ्या डोळ्यात बघून बोल ना. का? कारण आपल्या मनात एक असतं आणि ओठांवर एक असतं ना, तेव्हा आपण अशी नजर चोरतो. म्हणजे तू माझ्याशी खोटं बोलत असशील, पण तू आता स्वतःशी खोटं बोलतेस असं नाही वाटत तुला? अहो साहेब, तो अपघाताच्या केसवाला राघव पुरे परत आलाय. काय? हो चला सर, चला सर. तुम्ही का परत परत माझा वेळ वाया घालवताय? तुमच्यासारखे 2 फालतू माणूस कुणाचं काहीच वाकडं करू शकत नाही. काय रे, ते कसे जमा झाले एवढे? काय प्रकार आहे? एवढा भाव कसा जमा झाला? जनता न्याय मागते तुमच्याकडे साहेब. ही एकटा किंवा आम्ही दोघं नाही, ही अख्खी जनता न्याय मागते आणि आम्हाला एकच गोष्ट हवी आहे, त्या गाडी चालकाकडून माफी हवी आहे सर. त्याला इथे बोलवून माफी मागायला लावा, त्याशिवाय आमच्यापैकी कोणी इथून हलणार सुद्धा नाही. आम्हाला न्याय मिळायलाच हवा. मिळायलाच हवा, मिळायलाच हवा, आम्हाला न्याय मिळायलाच हवा. मिळायलाच हवा, मिळायलाच हवा, मला न्याय मिळायलाच हवा. मिळायलाच हवा, मिळायलाच हवा. सर मला हे अजिबात आवडलेलं नाही. तुम्ही तुमच्या स्टाफला लेट यायची परमिशन कशी देऊ शकता? आता राघव सर आले ना तर त्यांना नीट ओरडा आणि त्यांना विचारा कुठे होते एवढा वेळ, काय करत होते, काय एवढं लेट झालाय? मिस पी तुमचं नाव मिस पी आहे, मिस फास्टर नाहीये. काम डाऊन. एक काम करा ना, तुम्हीच सरळ राघवला विचारा ना हे सगळं. मी का विचारू? मी त्यांची बॉस नाहीये. मिस पी, पण राघव आला नाहीये सकाळपासून, म्हणून त्याची वाट बघत मी डेस्परेट नाही झालोय ना.
किंवा राघव ऑफिसमध्ये नाहीये म्हणून मी लंच ब्रेक घेतला नाहीये असंही नाहीये, किंवा राघव ऑफिसमध्ये नाहीये म्हणून माझं कामात लक्ष लागत नाहीये असंही नाहीये ना. हे कुणाचं झालंय तर तुमचं मिस पी. यालाच म्हणतात प्रेम. नो 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 सर, ॲब्सोल्युटली नॉट. ते काय आहे ना, हां मला रक्षाबंधन ॲपमध्ये जे ग्लिच आहे त्याच्याबद्दल डिस्कस करायचं होतं राघव सरांसोबत, म्हणून मी त्यांची वाट बघते. ओके. बट सर, कुठे आहेत राघव सर आत्ता आणि कधी येणार आहेत? वेल, कधी येणार आहे हे तर मी नाही सांगू शकत, पण कदाचित हॉस्पिटलला गेला असेल तो. का? काय झालं? ऍक्सिडेंट झाला होता म्हणे. काय? सदाफुलीचा ऍक्सिडेंट झाला? राघव सरांना खूप लागला नाहीये ना? खूप जास्त लागले का त्यांना? काय झालं एक्झॅक्टली मला सांगा ना सर प्लीज. मिस पी, काम डाऊन, टेक अ डीप ब्रेथ. हा प्लीज. ऍक्सिडेंट राघवचा झालेला नाहीये आणि ऍक्सिडेंट झाला होता काल संध्याकाळी तो कुणाचा तरी, आणि म्हणून राघव हॉस्पिटलला गेलेला आहे. ठीक. काल संध्याकाळी? म्हणजे राघव सरांनी सेम ऍक्सिडेंटवर बघितलं नसेल ना? नो, बट मी आणि मॉम जेव्हा ऑफिसमधून निघालो तेव्हा राघव सर तर ऑफिसमध्येच होते. वॉचमॅन काकांना दुसऱ्या कोणीतरी हॉस्पिटलमध्ये नेलं असणार आहे. पण आता राघव सर आल्याशिवाय नेमकं काय झालंय कळणार कसं? हॅलो, बोला. मॅडम, तुमच्या ऍक्सिडेंट केसमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसतो. कसला प्रॉब्लेम? ज्या मुलाने ऍक्सिडेंट बघितलाय ना, तो त्याच्या साथीदारासकट इथे पोलीस स्टेशनला येऊन बसलाय. अहो, जवळजवळ मोर्चाच काढलाय त्या लोकांनी. त्या सगळ्यांचं म्हणणं आहे त्यांना न्याय हवाय. व्हॉट? एक मिनिट, मी पैसे दिले आहेत ना, मग आता हे न्याय बी मागण्याचा नॉनसेन्सपणा कुठून आला या लोकांच्या डोक्यात? डोके फिरलीत का त्यांची? आपोआप नाही फिरली मॅडम, फिरवली आहेत. तो जो नेतागिरी करतोय ना त्या मुलानेच. तो मुलगा ना मॅडम मला सर्किटच वाटतो. अहो, हॉस्पिटल पासून वाद आणलाय त्याने. मग आता मी काय करू? तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही बघा, तुम्ही सॉल्व्ह करा. अहो मॅडम, मी प्रयत्न करतोच आहे, पण जर मीडिया येऊन इथे पोहोचला ना तर सगळं हाताबाहेर निघून जाईल. त्यापेक्षा मॅडम तुम्हीच का बोलत नाही त्या लोकांशी? म्हणजे ते ऐकतील तुमचं. एक मिनिट, काय म्हणाला तुम्ही? मी त्या मॉबला फेस करायचंय, पोलीस स्टेशनला येऊ मी? नो वे. ओके, नो वे. मी पोलीस स्टेशनला येणार नाहीये. मी फार तर एक काम करीन, तो कोण जो त्यांचा लीडर आहे त्याच्याशी बोलते मी. एकदा त्याच्याशी बोललं ना की बाकीचे सगळे आपोआप गप्प बसतात. कोण आहे तो? बोलवा त्याला फोनवर लवकर. ओके मॅडम. तो नेतागिरी करतोय ना त्याला बोलव. त्या गाडीच्या मालकांना बोलायचं म्हणावं. मला बोलवलं बस. ज्यांनी अपघात केला त्या मॅडम फोनवरती आहेत, त्यांच्याशी बोलून घे. मॅडम, अपघात केला त्या बाई होत्या माहिती नव्हतं मला. त्यांना सांगा त्यांना जे काही बोलायचं आहे ते इथे येऊनच बोला म्हणून. का तू त्यांच्याशी बोलायला घाबरतोयस का? नाही, मी घाबरत नाहीये. कदाचित तुम्हीच घाबरत असाल त्यांना इथे बोलवायला. द्या, मी बोलतो. हॅलो, तू त्या लोकांचा लीडर आहेस ना? न्याय हवाय म्हणे तुला? मला नकोय. तुम्ही ज्या काकांना उडवलं त्या काकांना न्याय हवा. का रे, एवढा पुळका का आलाय तुला? काय तुझा सख्खा काका मामा लागतोय की काय? तो माणुसकीचं नातं आहे आमच्यात, आणि त्याच नात्याने तुम्ही त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं होतं. मला सांगा मॅडम, देव न करो उद्या तुमच्या वडिलांचा असा ऍक्सिडेंट झाला आणि तो गाडी चालक त्यांना तसंच रस्त्यावर सोडून निघून गेला तर चालेल तुम्हाला? शटाप, काय बोलतोयस रे तू? आणि कोणाशी बोलतोयस हे कळतंय का तुला? हा, चांगलंच कळतंय. माणुसकी विसरलेल्या आणि त्याची लाजही नसलेल्या एका बाईशी बोलतोय मी. जस्ट शट युअर माउथ. ओके, जस्ट शट युअर माउथ. पैसे मिळालेत ना तुला? आणि ते एक रकमी 1 लाख रुपये कधी बघितलेच तरी का रे?
जास्त बोललास ना तर जगणं मुश्किल करून ठेवी ना मी तुझं. तुमचा हात माज तुम्ही विसरावा म्हणून इथे येऊन त्या काकांची माफी मागा. नाही मागत. जा. काय करणार आहेस? काय करीन? पोलीस आणि मीडियाला घेऊन तुमच्या घरी येईल आणि मग तुम्हाला जी शिक्षा होईल ती तुम्ही थांबवू शकणार नाही आणि तुम्हीही.